आज आपण इथे विशाळगडावर जो उरूस होतोय त्याला विरोध करण्यासाठी जमलेलो आहोत। कोल्हापूर प्रशासनाचा संभाजी महाराजांच्या जयंती वाघजाई देवी शक्ती दे मुक्ती दे। मलिक-ए-रेहान याच्या नावानं बेकायदेशीर उरूस भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। तर या उरसाला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये आणि त्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी। त्याचबरोबर मलिक-ए-रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आणि त्याच्या थडग्यावर जे अनधिकृत पुरातत्व खात्याच्या जागेवर जे 3 मजली RCC इमारत उभा केलेली आहे तो दर्गा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा आणि त्याचबरोबर त्या किल्ल्यावर विशाळगडावर जी लॉजेस आहेत की त्या लॉजेसमध्ये बोकडं कापली जातात, मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाती, जुगार खेळला जातो, वेश्यागमन केलं जातं आणि तो संपूर्ण गड हा त्या ठिकाणी नासवायचं काम हे मलिक-ए-रेहानचे भक्त करतायत आणि ती अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी संपूर्ण जमीनदोस्त करून तो संपूर्ण गड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बाजीप्रभू नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधींची जी दुरावस्था आहे त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगाला पाहण्यासारखा त्या ठिकाणी एक भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी नरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उभा करावं। शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट त्या गडावर झालेली आहे, त्यांचं वास्तव्य त्या गडावर होतं, त्यांचंही त्या ठिकाणी एखादा पुतळा उभा करावा आणि या गोष्टी केल्या नाहीत आणि आमचा विरोध मोडून काढून जर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जर उरूस भरवायला परवानगी दिली तर 27 तारखेला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन आहे म्हणजे हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे। त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त एकत्र करून हिंदू एकता आंदोलन आणि हिंदुत्वादी संघटनाच्या माध्यमातून विशाळगडावर जाऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात अभिषेक करून त्या ठिकाणी शिवराज्याभिषेक मोठ्या प्रमाणात साजरा करू। यापुढं जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली, एक दंगल गजापुरती मर्यादित होती पण यापुढची जी दंगल होईल ती संपूर्ण महाराष्ट्रात वनवा पेटल्यासारखी दंगल होईल। याची दखल या कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घेऊन या उरसाला परवानगी देऊ नये अशी मागणी या ठिकाणी मी करतो।